परभणी जिल्ह्यामधील 7 नगर परिषदांमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने खातं उघडलेलं आहे। या ठिकाणी शिवसेनेचे आसेफ खान विजयी झालेले आहेत, तर बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव काँग्रेसचे उमेदवार जुनेद खान यांचा पराभव झाला। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्या उमेदवाराचा पराभव झालाय। आपल्यासोबत संपर्क प्रमुख आहेत जाधव साहेब, अल्पसंख्याक उमेदवार शिवसेनेचा निवडून आलाय। हे बघा, सईद खाननी केलेलं काम आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सईद खान वरती असलेला आशीर्वाद आणि डॉक्टर साहेबांचा आशीर्वाद आणि पात्रीच्या जनतेने यावेळी ठरवलं होतं की सईद खानच्या भावाला म्हणजे शिवसेनेला धनुष्यबाणाला आसिफ खानला आणि नगरसेवकाला निवडून द्यायचं, हा खऱ्या अर्थानं सईद खानचा विजय आहे, सईद खानच्या कामाचा विजय आहे। सईद खान हा लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता आहे। त्याचबरोबर आम्ही सोनपेठ मध्ये पण आघाडी केली होती, तिथे पण परमेश्वर कदम हा शिवसेनेचा नगराध्यक्ष झालाय। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणजे शिवसेनेने परभणी जिल्ह्यामध्ये 2 नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत। या सर्वचे किमयागार सईद खान आहेत आपल्यासोबत। काय वाटतंय, खूप संघर्षानंतर जिंकले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादानं आमचे युवा नेते महाराष्ट्राचे श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादानं जे आम्हाला आशीर्वाद दिलं त्यांनी, आणि आज जे म्हणत होते लोक अल्पसंख्याक समाजाचे मत शिवसेनेला भेटू शकत नाही, आता आम्ही अल्पसंख्याक समाजाचा नगराध्यक्ष निवडून हे महाराष्ट्रामध्ये एक मेसेज दिलेला आहे की सर्वसामान्य अल्पसंख्याक समाज एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी ताकदीनं येणारे महापालिकेला मतदान करतील आणि त्यांच्या पाठीशी उभा राहतील। आणि मी एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेबाला आजचा जे विजय एकनाथ शिंदे साहेबाला आणि श्रीकांत शिंदे साहेबाला आमचे विजय सगळा त्यांच्या आशीर्वादाने आमचा विजय झालेला आहे। आमचे नेते आनंद जाधव साहेब त्यांनी जे मेहनत केली इथं 22 दिवस राहून त्यांना पण खूप मी आमचे पाथरी शहराच्या वतीने त्यांचा 30 वर्षाची सत्ता बाबाजानी जी तुम्ही खालसा केलेली 35 वर्षापासून जे कामं नाही झाले होते आणि 3 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि जे पद्धतीत आमचे कामं केले लोकांना, आमचे नेत्याने भाले काका असू दे, आमचे नाना चिंचाने असू दे, आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि आमचे सगळे कार्यकर्त्यांनी जे मेहनत केली आणि एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेबांचा आशीर्वाद, जे मेसेज एक महाराष्ट्रामध्ये एक अल्पसंख्याक समाजाचा नगराध्यक्ष आम्ही निवडून दिला, एक मेसेज अल्पसंख्याक समाजाचा एकनाथ शिंदे साहेबाला आम्ही देण्याचं काम केलं, श्रीकांत शिंदे साहेबांना देण्याचं काम केलं। 100% येणारे महापालिकामध्ये अल्पसंख्याक समाज एकनाथ शिंदे साहेबांचे पाठीशी 100% उभा राहतील आणि आजचा जे विजय झाला आम्ही पाथरीच्या जनतेचे आणि सर्व कार्यकर्त्याचे खूप आभार मानतो आणि त्यांना खूप ऋणी आहे मी की 35 वर्षाची जी हुकुमशाही होती ती आज मोडून काढली आणि सगळे नेते आमचे अजून एकदा मी तुम्हाला सांगतो, आनंद जाधव साहेबांना जे परिश्रम केला, जे मेहनत केली, जे आशीर्वाद दिला आम्हाला, त्यांचा पण खूप आशीर्वाद त्यांना आम्हाला लाभलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेबचा अजून एक हात धरून अभिनंदन करतो। धन्यवाद। बघायला गेलं तर अल्पसंख्याक उमेदवार शिवसेनेच्या वतीने इथं निवडून आलेला आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, पाथरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.